कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजम् दिव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम् आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम् ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानीशङ्कराय नमः। श्रीमात्रे नमः। शिवमहिम्न स्तोत्र हाजेर आमी चिंतन करता आशिल्ली। भवानी शंकर देवाल हो उत्सव आनंदान आमी हांत भाग घेता ती हाजो लाभूय मेळता म्हण आमकां गोत आसा, संस्कारय पडता ती आनी स्वाम्यांनी सूर केलेलें शिष्यांगेल एक आग्रह पळोवन तांचेर अनुग्रह करूंक एक आचार्यांनी प्रारंभ केलेलो हो उत्सव परत उज्जीवीत केला आमगेल स्वाम्यांनी। तशे उत्सवांत आमी भाग घेता ती तावळी शिवचिंतनय करपा पडता। वस्तुतः शिवमहिम्न स्तोत्र अशी एक विलक्षण स्तोत्र सगळे परमहंस संन्यासी खंय आसता ती आश्रमांत इत्यादी आज सांजे पाठ जाताची। आनी बडे महाराजजी म्हणटा ती नरसिंहगिरीजी महाराजांनी म्हणलेलें इक्रपंथाचो पाठ केल्यार एक रुद्रावर्तन केलेलें पुण्य मेळटा म्हणून। उच्चारणान जाता हें स्तोत्र वय जाल्यार ताजे अर्थानुसंधानय चिके करपा पडता। पयलेचे श्लोक कसले आसा ती मस्त गंभीर आसा ती, मागीर एक एक श्लोकांतूं एक एक पुराणाची आख्यायिका अशी प्रस्तूत केलेली आसा, विलक्षणता ह्या स्तोत्राची। सो आत्तां आमी खंयचे स्तोत्रांत प्रवेश करता आसा ती तातूंत वेदांताची कसली प्रक्रिया आसता। वेदांत चिंतन करतना पूर्व पक्ष कसलो की ताजें उत्थापन करचें आनी ताजें मागीर खंडन करचें। आपणाक ज्ञान दृढ करपा मेरी एक विशय घेवन वय आपणाक कळ्ळें जाल्यार यू कॅन ब्रिंग एन ऑब्जेक्शन, वॉट इफ लायक दीस, इज इट लायक दीस। ताजें मागीर खंडन जायना फुडें तुमगेले कल एक निश्चय जाला तो दृढ जाता। सो तशी खंडन परपक्ष खंडन स्वपक्ष तशीची मंडन करून आनी दृढ करची एक प्रक्रिया आसता। आश्चर्य म्हळ्यार ह्या स्तोत्रांत सुद्दां तशीच येता म्हणून चिके जटील जाता। काल ह्या उल्लेख मात्र केलेलो त्या श्लोकाचें उच्चारण आमी करता ती मधुस्फीता वाचः परममृतं निर्मितवतः तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः पुनामि इत्यर्थेऽस्मिन् हे पुरमथन मम बुद्धिर्व्यवसिता। मधुस्फीता वाचः परममृतं निर्मितवतः निर्माण करतलो ईश्वराले निश्वसितं वेद म्हूण सांगल्या। श्वास प्रश्वास आमगेल कशी चलता आसता, अनायासेन चलता आसता, तशी ईश्वराले एक निश्वासान थानूची वेद उत्पन्न जाल्ले म्हळ्यार तातूंत एक पुरुषकृत न्हय म्हणून आमकां बोध दिवच्याक अशी सगळें दृश्टांत दिता ती। दे आर नॉट क्रिएटेड, इट इज नॉट कल्की एक अनुभव करून व्यक्त केलेलें और विचार करून कंपोज केलेले न्हय। वेदीक मंत्र हे शाश्वत जावन आशिल्ले नियम जे आसा ती तातूंत उल्लेख जाला म्हणून तें सृश्टी पयलेची उत्पन्न जालेले वेद मंत्र ज्ञान। मागीर सृश्टीन तूं मंत्र दृश्टारह कोण आशिल्ले ऋषीवर्य तांकां तें ज्ञान जालें आनी वैखरीन तें प्रकट मात्र जालें। तांणी सुद्दां रचयता न्हय वेद मंत्राचे। रचयता म्हूण जाल्यार कोण निर्माण केल्या म्हळ्यार आतां वापरकाची तो शब्द म्हळ्यार तुमची हे ईश्वर हे भवानी शंकर तशी तुगल वाणी आसा मधुस्फीता परमम अमृतम। हांतू दोन्ही लक्षण दिल्यान ती अत्यंत मधुर जावन आसा
वेदवाणी सत्य सांगता. आम्ही जगत चिंतन करता ती विषयात चिंतन करता ते तंतू एकत आतकालिक सत्यत असता. एक सत्य म्हणून धारण केली मागीर पडल्या तें असत्य. विषय चिंतन केन्नाय तशीची. जर शाश्वत सत्य आशिल्ली मिती तांतू एक माधुर्य आसा. आनी तितलें मात्र न्हय, मोक्ष दिवचें सुद्दां सामर्थ्य आसा वेदांत मंत्रांचें. म्हणून परम अमृतम तशी एडजेक्टिव्स दोन दिल्या ती. सो यू आर द क्रिएटर, निर्माता. हांगा सांगल्या यू आर द सोर्स, द ओरिजिन ऑफ द वेदवाणी which is so sweet and it is amrita sadrisha. It liberates also. So कर्मकांड विश्लेषण करतली, भक्तींतू आमकां मार्गदर्शन करतली आनी मागीर अधिकार उत्पन्न जायना फुडें ज्ञान सुद्दां प्रदान करचें सामर्थ्य आशिल्ली वाणीच तूं निर्माता. तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदं तशस्तना सुरगुरोः वागपि विस्मयपदं किं. तुझ खातीर हे ब्रह्मन, हांगा पळय ब्रह्मन शब्द येताच. अहम ब्रह्मास्मी इत्यादी ब्रह्मतत्वाचकल प्रतिपादन वेदांतांत करता तें तो शब्द घेवन आतां आमकां स्पश्ट सांगता आसा ती तुमगेल आपणा लेखल की इष्ट देवता मात्र म्हण लेखो नाका ती ह्या शिवतत्वाचें आराधन करतना. उपासनामय देवी क्षेत्र. सो तांतू उपासन करतना आमी ईश्वराल ऐश्वर्य पळोवन आमकां तें जाय, आमकां रक्षण जाय ह्या भावनेन उपासना करता ती. तांतू क्रम आसता, तांतू स्टेजीस आसता ती. आनी आपलेपण, आनी धैर्य, आनी एक सानिध्याचो अनुभव जावचें. आनी ज्ञानखंडांत मात्र ईश्वरालने शिवतत्वाचें मात्र ज्ञान, ज्ञेय. शिवतत्व ज्ञेय आसा, उपास्य न्हय म्हणल्या. म्हणून भवानी शंकर उपासना अर्हत तांत आसा. आनी हें शुद्ध शिवतत्व कोणाल्या आराधन करता आसा ती अंततोगत्व हातूंच आमगे चित्त लीन जावंका. अहम रूपेण म्हाका हेजें ज्ञान जावंका. शिवोहम शिवोहम अहम ब्रह्मास्मी जावंका. त्या शिवतत्वाचो हांगा परत परत उल्लेख येता. सो हे ब्रह्मन वेद मंत्रांचो निर्माता जावन तूं आसा. तांतू माधुर्य आसा आनी तांतू अमृत प्रदान करची सामर्थ्य आसा. एक आचार्यांनी हातूं सरस्वतीर उल्लेख केला आनी हे दोन स्तन सरस्वतीली अमृत तत्व वेदांत ज्ञान दिता आनी हें माधुर्य संगीत इत्यादी कसली कला आसा प्रदान करता ती. म्हणून तशी सुद्दां उल्लेख केला. आमकां सृश्टी करताले वांग मनसयोः पंथानम अतीतः जावन तागेल महिम आसा. आमगेल मन आनी इंद्रिय जन्य आसा ती. खंय की सृश्टी सुरू जायना फुडें एक जीव भाव येता. सो ते जीव भाव घेवन आमी कल विशय ग्रहण करता ती तांतू ताजें अन्वेषण विश्लेशणान करून आमी एक आमगेल संवसार चलयता ती. ताजे पयलेचे कल स्तर आसा तें मनाक कळना. म्हणून त्या मनाचे आनी वाणीचे पंथाचे बरें जावन आसा महिमा. जाल्यार आमगेल जिवनांत तुका एक बरेपण आसा, विद्वत असो भाव आसा, सौंदर्य असो भाव आसा, ऐश्वर्य असो भाव आसा, रस प्रदान करतल काव्य असो भाव आसा, संगीत असो भाव आसा. थंय आमकां कळटा ओहो ईश्वरालो अनुग्रह जाल्यार माधुर्य सुद्दां येता जिवनांतू म्हणून. सो तशी आमगेल गणनानुसार सुद्दां एक माधुर्य इत्यादी विथ आर लिमिटेड अंडरस्टँडिंग. वॉट इज माधुर्य टू some animals is not necessarily madhurya to us, nahi. A toad goes on, it is very very madhur to other toads. आमकां तांतू कळना. जाल्यार आमगेल क्षेत्रांत कसलें आसा आनी ताजे खातीर आमी एक प्रयत्न करता ती, साधन करता ती, त्या माधुर्य प्रदान करतल सुद्दां तुमची सामवेदांतू तें माधुर्य पयलीं प्रकट जालेलें वेदांतांतू अमृतत्व प्रदान करचें सामर्थ्य सुद्दां आसा. तशी वाणी तुगली तशें आसतना ब्रह्मा जो आसा देवांगेल गुरू जावन आसा तागल वाणी तान्ने तुगल स्तुती केल्यार तांकले तुका विस्मित करतवय. तागल वाणी सुद्दां ओके बरेंची म्हणून तूं
एक आशीर्वाद दिवच्या फाव असं बापरे कसलं बरी स्तुती मगल स्तुती केली म्हणून तुका आश्चर्य जायना विस्मय जायना कोणाली ब्रह्माल सुद्धा स्तुती ऐकून मम तु एतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः पुनामी इत्यर्थेस्मिन् हे पुरमथन बुद्धी व्यवसिता तशें आसतना हांव त्या धार्ष्ट्यकर ना एक कलकी एक रचना केल्ली कल्ली आपण घुमटें भजन म्हणलें स्तोत्र उच्चारण केलें कितलें घुमटें जालें म्हूण लोक म्हणटा ती प्रसन्न प्रसाद जाल्यार ताजमिती ईश्वर संतुष्ट जावं काची म्हणून हांव तशी भावना दवरना तुका सामर्थ्य वांग मनस पयो पंथानाम अतीतः जावन आसा तर कल्या करचें when I am not able to come up to the mark, so to say, I know that because of my limited intellect इत्यादि पुनामी मगलवाणी असं ती पुनीत जाता तुगल स्तुती केल्यारी विषय चिंतन कमी जाता शिवचिंतन चड जाता कुसंग कमी जाता सत्संग चड जाता संस्कार बरे येता ती म्हणून प्रत्येक स्तरारी वाणीचे 4 स्तरारी एक शुद्धी येवच्या सूर जाता पवित्र करता सां आपणाल वाणी का तुगल स्तुती कोरनु शिवम मंगलम तीच मंगलता मगल आत्मस्वरूप म्हणून गोत्तस इति एतस्मिन् अर्थे ह्या अर्थांतू हो अर्थ घेवन हें सिद्ध जावं का म्हणून हांव मगल बुद्धी व्यवसिता मगल बुद्धी कल जाल्या व्यवसित जाल्या मेरी व्यवसायात्मिका बरी निश्चयात्मिका जाल्या हाच्यान हो लाभ मेळताची मागीर कळटा ओ तागले अनुग्रह आसची आमी विमुख जालेली आतां सन्मुख जायना फुडें बरे संस्कार येना फुडें बुद्धी स्थिर जायना फुडें ते संस्कार तयार जाता ती आनी मागीर मन स्वीकार करूं सुरू जाता नाजाल्यार पयलीं ग्रहण सुद्दां करना अनुग्रह ना निग्रह मात्र दिसता ते निग्रह बंद जावच्या सूर जाता ताजी भावना आनी अनुग्रहाचो अनुभव जावच्या सूर जाता सो पुनामी आशिल्लें ते पावन जाल्या वाणी the same mind, the same not indriyas but the intellectual capacity to express something is used in the understanding also of the words of the Guru, of the Shastras. So tanto ek pavitriyam cha sur jata. So te pavitryaniti ani hai Shiva sparshu vaddu sur jata. Tavaishwaryam yad jagat udaya raksha pralaya krit त्रयी वस्तु व्यस्तं तिसृषु गुण भिन्नासु तनुषु अभव्यानाम अस्मिन् वरद रमणीयाम अरमणीं विहंतुम व्याक्रोशीं विदधते इह एके जडधियः अथ गूर परपक्षाचे उत्थापन कोण खंडन करची ही एक प्रक्रिया याची काही जटिल श्लोक सती म्हणून ह्याचं प्राय ज्ञान आशिल्ली बट हाजेर चिंतन करचें एटलिस्ट एक भावार्थपणी ग्रहण केल्यारी शिवचिंतन आनी स्पश्ट जाता तवैश्वर्यम यत् जगत उदय रक्षा प्रलय कृत तुगल कल सामर्थ्य स तूं पूर्ण स परिपूर्ण स तुगल कल एक गुण म्हणून ती मागीर एक माया विजृंभण सूर जायना फुडें 3 गुण उत्पन्न जाता ती तूं आपणांतूंच्या समयारी सर्वव्यापी जावन आशिल्लो space time these are feeble parameters that we use ताजे परे जावन आशिल्ल तत्व आशिल्ल मिती अणोरणीयान महतो महीयान अशी कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स सुद्दां कोरनू आमगेल मनाक एक चिकेच हल्लोवच्याक वेदांत पळयता डोंट गेट स्टक इन योर रेग्युलर पॅरामिटर्स इन ट्रायंग टू इवन अंडरस्टँड शिवतत्व तशें सो हाका तुगल ऐश्वर्य कलस जगत उदय उत्पन्न करचें रक्षण करचें आनी लय करचें तुगेल अशें स हे देवा तशें करतल तूं त्रयी वस्तु व्यस्तम 3 वेद ऋग्यजुः साम वेदांतू कल एक प्रतिपाद्य विषय स ब्रह्मतत्व वस्तू म्हणटा ती तेंच तूं जावन आसा वेदांताचें एक गम्य आसा तूंच जावन आसा तशें तूं आसा तिसृषु गुण भिन्नासु तनुषु मागीर एक सृष्टी क्रम सूर जायना फुडें सत्व रज तम घेवन ब्रह्मा विष्णू महेश्वर जावन
सृष्टी करतलो ही शक्ती, तो ब्रह्मा, स्थिती करतल विष्णू, लय करतल रुद्र, म्हण हे 3 गुण प्रधान जावन देवता उत्पन्न जावन सृष्टी स्थिती लय आम्ही उपासना करता ती अशी तूं आसा. तशें आसतना 3 गुणांक प्रकट करतलो, 3 गुणांच अतीत जावन आसतलो. वस्तुतः 3 गुणांच अतीत जावन आशिल्ल तूं, तशी तुगेल ऐश्वर्य. आनी दुसरं ऐश्वर्य म्हळ्यार पयले श्लोकान सांगिल्लें माधुर्य, अमृतत्व प्रदान करतलें, सुख आमकां दितलें एक ऐश्वर्य आसा. आनी हें वस्तुतः एक कल ऐश्वर्य दावालें की सगळें आमकां कल एक कल्पना करूं जाता ताजें बरें जावन ऐश्वर्य, तशें तुगेल ऐश्वर्य. आनी मागीर तांतूंतल्यान वेदांतू प्रतिपाद्य विषयो तूंच जावन आसा. सृष्टी स्थिती करतल शक्त्या प्रधानभूत जावन ब्रह्मा विष्णू महेश्वर जावन तूंच आसा. तशें आसतना अभव्यानाम अस्मिन् ह्या विशयेन तूं हे वरद रमणीयाम अरमणीं विहंतुं व्याक्रोशीं विदधत इह एके जडधियः. अशें आसतना थोडे जडधिय आसता ती, तांगेली बुद्धी जड जाल्ली आसता. जड म्हटल्यार विशय चिंतन मात्र जाता. सूक्ष्म भावना सुद्दां तांगेल्या हृदयांतू उत्पन्न जायना ती. लव, कंपॅशन, कायंडनेस, देर इज नो टायम फॉर दीस. हें सगळें अशीच नामा पुरतें, कोणाकय आसना. सगळें पयशा मागशी आसा ती म्हण एक जडधी जाता न्ही, स्वार्थी जाता मनुष्य, रुथलेस जाता, तशी तांकां जडधिय म्हणटा ती. कले एक उदारता, स्वार्थ सोडून दुसऱ्यां खातीर कले करचें अशी भावना मेळ्ळी. दे फील इट इज डिसीट. आपणाल एक मनशाल स्वभाव म्हटलें कितले कशे पयशे जातात करचें बस, आनी ताज्यान कल सूख मेळटा तितलींची. प्राय अशी आसता न्हू चिंतनां. दावाल चिंतन म्हणलें बरें काम करता कल्याक हें सगळें नाटक. वस्तुतः सगळें आपणालेच खातीर चिंतन करता ती म्हण तशी एक धारण केलेली कोण आसता तांकां जडधिय म्हणटा ती. तांकां हें सगळें सुचना सुद्दां. अरे खंय वतस आपणाल गाडी, शरीर म्हाका केन्ना थाय, मागीर त्रास जायना पूण हो हो जाता. तो पर्यंत ईश्वर ना, हांवच ईश्वर म्हण म्हणटलें जडधिय. त्या जडधिय अभव्य कलेतान तूं भव्यत ना. आपणालेंच एक स्वार्थान प्रेरीत जालेल्यान तूं कसले जिवनांत तूं एक सौंदर्य, शांती, इत्य समाधान म्हणून कले तांकां मेळना. तशी जडधिय अभव्यानां, तशी लोकांक गेलें अस्मिन् विशये हे वरद इतलें सगळें ऐश्वर्य आसतना तुगेल विशयान तूं रमणीय आसतना अरमणीय चिंतन करून विहंतुं व्याक्रोशीं विदधते इह एके जडधिय. मस्त आसा ती जडधिय. तांगेल स्तरारी शिरकलेलें शिवचिंतन तांचे मिती जायना म्हणून अशिवचिंतन करतले. तांतूय ग्रेड्स आसा ती. तितले मटाक शिवचिंतन एक स्विकार करता ती. आपण सुखी जाल्ले हां तर बरेंची तितलेपणी आसता. ताजे शिवाय शिवचिंतनांत तूं प्रवेश जायना. तशी जडधियां गेलें ईश्वर खंय, कोण ईश्वर, कोणें पळयलें हांवें अशी एक कुतर्क करून ते आक्रोश एक प्रकारचे they destroy any evidence that is being subtly given. हें सूक्ष्म चिंतन, दावाल चिंतन म्हळ्यार शांत जावन करचें आसता. जाल्यार आपणाल आग्रह आमी ती हें जडधिय तें ते कट इट टू पीसीस कल करचें. तांगेले तर्काचे थोडे हातूंत दिल्ल्या. किमीह किंकायः स खलु किमुपादाय उपाय त्रिभुवनं किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च अतर्कैश्वर्ये त्वयि अनवसरदुस्थः हतधियः कुतर्कोऽयं कांश्चिन् मुखरति मोहाय जगतः. ईश्वरो सृष्टी करतलो, कर्ल शरीर धारण कोण करता, कसले उपादान घेवन करता, कसले इन्स्ट्रुमेंट्स घेवन सृष्टी करता. सृष्टी करतल म्हळ्यार जगत कडल्यान वतना.
जगताचें कारण केल्लें ईश्वर आसा. ईश्वर हांव खंय बसला तो इमिडिएटली तशीची एक कसलें निर्माण करतले आसतना हांगा वेदांतांतू एक उदाहरण केन्ना आसता कुंभार म्हणलो घट ताका ते क्ले जाय ताका ते इंस्ट्रुमेंट्स जाय चक्र जाय ताका डेक्स्टरिटी आसा स्किल आसा हँड्स इत्यादी उद्दाक जाय तशें करून तो एक घट निर्माण करता. सो सगळे सृश्टीक निर्माण करतलो ईश्वरस मेरी तागेल हात केल्ले तागेल उपाय कसले उपादान कारण केल्लें तागेल शरीर कितलो व्हड आसा तो खंय बसता सृश्टी भिन्न कल्की उत्पन्न करता कशें करता तो तर्क मात्र इतले नेमगो न्हू तुका उत्तर दिवचें जायना नवें सोड कली ईश्वर ना म्हूण म्हणटले किमाधारो धाता सृजति किमुपादान इतीचे अतर्क ईश्वरीये तर्क कोरूंक जायनातील विशयांतू तर्क कोरून त्वयी अनवसर दुस्थः हतधियः तांगेल स्टँड म्हणटा ती इट इज नॉट व्हेरी स्टेबल. दे आर सिंपली सेईंग ईश्वर ना कलम आमकां दिसना आनी आसचो म्हूण जाल्यार हे सृश्टीच कशें वया निर्माण करता तुका सांगूंक जायना सो आमी ते स्विकार करना ती. सो तांगेल कल एक निश्चय जाला तो अनवसर दुस्थः अवसर म्हळ्यार एक अवकाश मेळ्ळा अनवसर दुस्थः अनस्टेबल तांगेलें एक आसा कलेम्यारी त्रास जायना पूण मागीर वो आपणा पेक्षा चड कलकी एक शक्ती आसा म्हणून बुद्धीन थगूर येता जाल्यार अहंकार सरी आपणच म्हणटले अहंकार घेवन मात्र पाप कलकी एक आपण व्हड म्हूण म्हणटले तुगेलें ऐश्वर्य अतर्क्य जावन आशिल्लें ऐश्वर्य तातूंत प्रवेश सुद्दां करना तिले तर्काच्या हांवें घेता ती अवलंबन घेता ती जाल्यार श्रुती अनुसार घेता ती श्रुतीक सोडून सांगील तें सगळें कले हें हांव स्विकार करना आपण पळयनी इत्यादी म्हूण म्हणटले तांगेल सुद्दां एक निश्चय व्यवसायात्मिका बुद्धी जायना. पयली श्लोकान सांगली तशी जायना तिल्मिती हतधियते बुद्धीच कसले एक उपयोग करचो आशिल्लो बुद्धी न्हय दृश्यते तू अग्रया सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः हें तत्व वेदांतान सांगतना अग्राह्य आसा अदृश्य आसा इंद्रियान ग्रहण करूं जायना मनाचे परे आसा म्हूण सांगून जाल्यार सुद्दां बुद्धी तीक्ष्ण जालेली आसता संस्कार जप इत्यादी करून बरें चिंतन करून आनी तशीच निरंतर कर्मयोग करतना भक्तीपूर्वक आपणाल काम करतना एक संस्कार सुद्दां पडलेले आसता ती बुद्धीक तीक्ष्ण दवरचें द कॅपॅसिटी टू डिजर्न अंडरस्टँड इंटिमेशन्स फ्रॉम दी गुरु शक्ती फ्रॉम दी अनुग्रहात्मिका शक्ती ताका तीक्ष्णत म्हणटा ती खंयचे परिस्थितीन तूं मागीर तुमगेल कुशलता आसता बुद्धी वापरतना जर तें एक गायडन्स आसा तें घेवन तशें एक निर्णय घेवन करचें सामर्थ्य तीक्ष्णता कोणाक आसा की दृश्यते त्या श्लोकां द्वारा हें आत्मतत्व दृश्यते इट कॅन बी परसिव्ड जाल्यार कशी अहम रूपेण ते वेदांताचें दृश्यते हांव पळयलें हांव कलकी अनुभव केलें हांव विंगड हें त्रिपुटी दृश्टीन न्हय अहम रूपेणच जाता. पळयात तुमी आनी अंतर्मुखतेच विशय येता कितलेंय एक आडंबर म्हूण दिसो कितलेंय विजृंभण म्हूण दिसो उपासनेन तूं कितलेय भाव आयल्यार सुद्दां अंततोगत्वा समाहित जावन वेदांत दृश्ट्या निधिध्यासनाची आवश्यकता आसता. श्रवण करचें आयकलें संस्कार येता ती ब्रह्म सत्यं जगन मिथ्या हें खंय येतलें लौकीक संस्कार न्हय हे सत्संग जावंका जीवो ब्रह्मैव न परः अखंड रूप स्थितिरेव मोक्षः ब्रह्मा द्वितीये किं प्रमाणम श्रुतयः प्रमाणम श्रुती मात्र प्रमाण जावन आसा नाजाल्यार तुमगेलें सहजतया कसलें प्रमाण आसता ती मीन्स ऑफ नॉलेज eyes all these senses or what you hear you listen to these are all the means of knowledge हाजे पेक्षा परे जावन आसा श्रवण मा कशी वेदांत चिंतन करून त्या मात्र प्रमाण जावन आसा तशी सांगया थंय मागीर ताजेर मनन करचें आसता
स्वाध्याय करता ती, चिंतन करता ती. तर मनन कोरनो एक विश्वास पै हें साध्य स हें सत्य महर्षीन सांगल्या, आचार्यांनी सांगल्या म्हणून एक विश्वास जाता. आणि मननान तूं तर्क वापरता ती. म्हणजे तर्क कशी श्रुतियुक्त तर्क, अभिन्न निमित्तोपादान कारण जावन असां ब्रह्मतत्व. सो थंय एक उपादान केल्लें ते मडके करतना तितले क्लियर जावंका थंय खंय शिवाय खंय दवरता तो तांय खंय तान उत्पन्न करता. तशी कुतर्क करना तिले 2-3 दृश्टांत कसले दिल्या ती स्वप्न दृश्टांत सदृश. स्वप्नां आमी पळयता ती संस्कारवश पळयता ती. जागृत जायना पण स्वप्नांत पळयलेलें ताजें अस्तित्व आत्ता ना. Whatever was perceived in the dream, it was imparted that satyata by me. मगल संस्कार घेवन जाग ही जायना पुढे तें अजुनी स्वप्न चलतस वे ना. ना त्या स्वप्नाचे शिरमण आमी कशी स्वीकार करता ती तशी थोडी दृश्टांत दिवन वेदांत दृढ करता शास्त्र. ताका कल म्हणटा ती मनन. मनन करना फुडें एक समतीव्रत आयली म्हणा पण विश्वास जायना फुडें शांत जावन निदिध्यासन करचें आसा. अहम मंत्रान करता ती मार अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्यान करता ती. तितली ती बुद्धी तीक्ष्ण जालेली आसता. निदिध्यासन म्हणटा ती. सो ते अतर्क्य जावन आसा सामान्य तर्कान सिद्ध जावचें तुगेल ऐश्वर्य न्हय. तांतू हें दुस्तर्क करता ती हतधिय कुतर्कोयम कांश्चिन. थोडे लोक आनी मुखरयती. कितल कुतर्कस की तितल आनी जोरान एग्रेसिवली उलयता ती. मोहाय जगताक आनी मोहांत घालूक मात्र हे असुर नररूपधारी कुतर्क करता ती. हें एक स्थूलतम पूर्व पक्ष. देव ना बिकॉज म्हाका हांव पळयनी आनी देवाक पळयलें हांव कोणाकय पळयनी. सो इट इज अप्रामाणीक म्हणून. दुसरो मागीर श्लोक चिके धैर्यपूर्वक घेवंक पडटा ती. सो हें घेवया. त्रयी सांख्यम योग पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदः पथ्यमिति च रुचीनां वैचित्र्याद् ऋजु कुटिल नाना पथजुषां नृणामेको गम्य त्वमसि पयसामर्णम इव. अर्णव इव. त्रयी सांख्यम योग. हाज पहिले एक श्लोक आसा तांतूं अनिश्वरवाद थोडे सिद्धांत आसता ती ताजो उल्लेख केला. उत्थापन करून ताचें खंडन केल्या. निरर्थक हें म्हणून बौद्ध मत आसा, क्षणिक मत आसा. क्षण प्रतिक्षण उत्पन्न जाता आनी नाश जाता तशी एक क्रम आसा सृश्टीचो म्हणून तांगेलें एक मत आसा. आनी शून्यवादांत मारी बुद्धीक प्रवेश करयता ती. ताजें खंडन जाल्या. एक्स्ट्रीमली टेक्निकल म्हणून तांतूं आतां वचनी ती. वेद त्रयी आसा. कर्मकांड प्रस्तुत करतले. सांख्य आसा. सांख्यांतू पदार्थ आसता ती. त्या पदार्थाचें ज्ञान जाल्यार मोक्ष म्हणून स्वीकार करता. तशीची योग सिद्धांत आसा. एक प्रकृती शाश्वत चलता आसा आनी पुरुशय आसा ती जीव. थंय अष्टांग योग सिद्ध करून समाधी लायल्यार तांतू मागीर अहम हांव पुरुश जीव चैतन्य शुद्ध चैतन्य विंगड म्हणून तें ज्ञान जाता. ताकाच मोक्ष म्हणटा ती. जाल्यार तांतू तांगेल सिद्धांतानुसार प्रकृती चलता आसता. आयसोलेटेड इंडिविज्युअली मोक्ष मेळटा आनी प्रकृती चलता आसता. अशी एक योग सिद्धांत आसा. पाशुपत सिद्धांत आसा. उग्र सिद्धांत अशो शिव मात्र आनी खंयचें रूप आमी सहन करना ती तशी स्वीकार करून उपासन करता. आयकतच येता सान केलेल्याक आयकत न्हू मागशी. तशीच वैष्णव मत आसा. तो अमूक विष्णूची देव ईश्वर इत्यादी शिव हे सगळें रूप घेवन भेद करून खंडित करता आसा ती देवाक. हाऊ कॅन वी लिमीट गॉड. खंयच्या रुपांत देव येता तो आमकां तें उपास्य विग्रह म्हणून रूप दिल्ल्या. आमी आमगेल्या आराधने खातीर आपणाल इश्ट देव म्हणून स्वीकार केल्या सुद्दां देव तांतूंच सीमीत आसा आनी दुसरें तागेलें ताणें तें शिरूप धारण करचें साध्य ना अथवा तें नगण्य म्हूण म्हणचें एक आग्रह मात्र. हे सगळें पथ आसा ती. प्रभिन्ने प्रस्थाने
जाल्यार हें सगळें वाट उपासनेंत लायता ती. देव ना म्हण जाल्लेले तशी लोक नाही, हतधिय नाही है, सिन्सियरली करता सती, मस्त पुरुषार्थ करता सती, जाल्यार आजुनी दे हॅव नॉट इवॉल्वड सो मच. सो एक हठपूर्वक तितलें करा ती बरें जाता, तितलें करा ती बरें जाता म्हणून महर्षींनी प्रोत्साहन दिल्या. ह्या जल्मान तितलें केलें, मुखार जल्मान तूं आनी बरें जातलें म्हणून, अथवा ह्या जल्मान तूं सिन्सियरली करतना सुद्दां कोणाक तूं इष्टप्रसाद जावन अद्वैत संस्कार उत्पन्न जावन ह्या जल्मान तूं मोक्ष साध्य आसा. सो हे विभिन्न प्रकारचे पथ असती. नाना प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च रुचीनां वैचित्र्याद. एक व्यक्तीला रुचीनुसार, अधिकारानुसार ताका एक खंयचे एक मत हांतू अथवा पथ हांतू आकर्षण जाता. रुचीनां वैचित्र्याद रिजू स्ट्रेट फॉरवर्ड वेदांताचे कसलें आसा, अथवा कुटील नाना पथजुषाम, मस्त प्रकारचे पाथवे टू गॉड. एक म्हणना एक व्यक्तीला संस्कार तगलकल एक मॅच्युरिटी आसा, तदनुसार कसले संस्कार मेळ्ळ्या ती आयकून कल उपासन केल्या, तदनुसार ताका एक पथ कल्लें हँची म्हूण दिसता, सिन्सियरली करता आसा. रुचीनां वैचित्र्याद ऋजुकुटील नाना पथजुषां, तातूंत तो आकृष्ट जालेलो आसता. जुषां नृणां जाल्यार वस्तुतः नृणां एको गम्यः त्वम् असि पयसाम् अर्णव इव. पयसाम् अर्ण इव. नदी कशी की नदी असता ती जर अंततो गत्वा ती समुद्राकच पावता ती, तशीची एक स्ट्रेट पाथ म्हूण आसूं फाव आसा, एक कुटील व्हेरी एलॅबोरेट कल्ल्याक इतलें करता म्हणून तशी दिसता. कर्मकांड प्रधान जावन आशिल्लें जाल्यार त्या व्यक्तींक ती उपासन केल्यार तो लाभ मेळता म्हणटान तो आकर्शण आसून ती तशें करता ती. जर अंततो गत्वा नृणाम एको गम्य, एक मात्र लोकां खातीर गम्य जावन आसा, तूं मात्रता त्वम असी, तूंच आसा पयसाम अर्णव इव. सगळे नद्यांक कशी समुद्र मात्र एक गम्य जावन आसा, नाजाल्यार ती नदीच न्हय. उदक आसा, इट इज जस्ट अ puddle, it's a pond, or if it is a stream, if it doesn't lead to the ocean, it's still not a nadi. सो तशी नदी म्हळ्यार तांगेले अंततो गंतव्य कल्ल आसा, समुद्र आसा, तशीची सगळ्या लोकां खातीर अंततो गत्वा हें शिवतत्वाची गंतव्य जावन आसा. संस्कारानुसार, अधिकारानुसार, रुची अनुसार विंगड वाट सोदून वता मनुष्य आनी अंततो गत्वा तुकाच प्राप्त जाता. धन्य हांव तुगेलें उपासन करतस म्हणून. इतलें हातूंत सुमार एक मत कल आसा, ऋषिप्रोक्त मताचें उत्थापन केलें आनी खंडन केलें. व्हेरी टेक्निकल. आमी इतले एक अर्थ करून घेवया. आमी थोडेंची श्रुतींच वाक्य ग्रहण करून लोक तितले अर्थ पुरो आनी म्हाका कले थंय कळना, हातूंत प्रवेश जायना, अशें करता हांव अशी करता, अशी आराधन करता हांव इतलें करता म्हणून मुखार वता. हगोर ताका आनी बरे संस्कार उत्पन्न जायना फुडें माया जाल चिकेच एक म्हणटा ती चंगुलों से जर सी मुक्ति मिलने लगती है, तब शांत जायना फुडें तुगेलें अद्वितीय स्वरूप परम स्वरूप सुद्दां ताजो बोध जावच्या सूर जाता, तांतू एक आकर्षण सूर जाता. हेंचें मगल स्वरूप म्हणजे धैर्य सुद्दां येता. सो अंततो गत्वा तुमची म्हणून जाल्यार इतलें सांगून सुद्दां आतां एक साकार रूपाचें ध्यान सूर जाता. सडनली इन दी 8th महोक्षः खट्वांगम परशुरजिनं भस्म फणिनः कपालं चेतीया तव वरद तंत्रोपकरणं सुरास्तां तां वृद्धिं दधति तु भवद्भ्रू प्रणिहितां नहि स्वात्मारामं विषयमृगतृष्णा भ्रमयति. उपास्य विग्रह आचार्य आमकां दिता ती, आमी ताजें उपासन करता ती. मठ देवता जावन भवानी शंकर आसा,
तांची शिवतत्व आमकां प्राप्त जाल्ल्या. मठांत आशिल्ली ती आमगेल्या आदी गुरून हाडलेलें विग्रह सगळें सौंदर्य ऐश्वर्य संपन्न जावनच तशी हो भवानी शंकर म्हणून रथोत्सव इत्यादी जाता. शिवतत्वाची हें एक विलक्षणता आमी म्हणूं जाता. त्याच शिवतत्वाक केवल एक शिवलिंगांत आराधन करूं साध्य सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लें हें तत्व ह्या शिवलिंगांत हांव तागेलें ध्यान करून उपासन करता. मागीर तिश्ठ तिश्ठ हृदयांत तूं म्हण धारण करून हांव तागेलें आराधन सुद्दां करता. थंय हांव करतस म्हण ही भाव नुसोवण ताज्यान तुंच लीन जाता. तशीच शिवतत्वाचें आराधन करतना नटराज रूपेण सुद्दां करूं येता. पंचकृत्य परायण हो शिव पंचमुखी सद्योजा त्वाम देव घोर तत्पुरुष ईशान सृष्टी स्थिती लय निग्रह आणि अनुग्रह करतल शक्य सगळंच तुज्यांत सती म्हणूच तूं ईश्वर म्हण तशी करूं जाता. तितलें मात्र न्ही, स्पश्टतया करचें असल्यार एक रसिकता आस मधुस्मिता वाचक खालू ती रसिकता आस नटराजांतूय करूं जाता. अप्पय्य दीक्षितान केलेली वारी दक्षिणामूर्ती रूपेण पराकाष्ठा आयल्या तितलं अंतकरणा शुद्धी आयल्या मेरी आनी कसलें जावं का म्हणना तें म्हाका दुसरें देवत दिता ती तूं मात्र कसलें दिवचें साध्य तांचे तुल्याक थान जाय म्हणून ज्ञानाचें एक पिपासा दवरून तागेलें आराधन करूं जाता. तावळी हें शिवतत्व गुरू रूपेण येता. मौनान तूं उपदेश दिता. सो तशी हें शिवतत्वाल ध्यान करतना हांगे एक विंगड रूप दिल्ल्या. महोक्ष हगल वाहन म्हाका एक बुढा बैल म्हणटात व्हड ऑक्स सांड नंदी वाहन जावन आशिल्लो. खटवांग मेरी एक आयुध इट्स अ क्लब वस्तुतः कलें एक पिनाकधारी सुद्दां आसा जंय हांगा तागेलें अत्यंत विरक्त रूप प्रस्तुत केल्या. महोक्ष खटवांग म्हणजे शाणेंग क्लब एक माणस आसता पयले काळांत हरड्ड पांयान जावन आशिल्लें तातूंत एक पांय घेवनूच आयुध म्हणून धरतलो. खटवांगम परशुराजिनम हाइड्स ऑफ द स्किन ऑफ द एनिमल्स धारण करतलो वस्त्र मेरी नथिंग सिल्क आनी इत्यादी. तशी अत्यंत विरक्त मूर्ती हांगा प्रस्तुत जाता आसा. तशीच न्हू ईश्वराला आमी चिंतन सुद्दां करूं जाता. स्मशानवासी जावन कपालम हातांतूं ब्रह्म कपाल धारण केलेलो तांतूंची भिक्ष घेतलो. चेतियान तव वरद तंत्रोपकरणम तशी तुगेलें तंत्र उपकरण जावन आसा ती. तशी तुगेलें आयुध तुगेलें कले वस्त्र इत्यादी आसा ती अत्यंत विरक्तीचें एक लक्षण सुद्दां दिसता. सुरास्तां तां वृद्धिं दधती तु भ्रू प्रणिहितां जाल्यार देव सुद्दां इंद्रादी देव सुद्दां आसता ती त्या कसले रिद्धी सिद्धी इत्यादी धारण करता ती. त्या रिद्धी सिद्ध्यो तुगेल भ्रू प्रणिहित जावन आसा ती. जस्ट एक भोंव अशी कोर न्हू संकेत केले ना वच तूं त्या सिद्धीक वच त्या देवाक जाल्यार वच म्हण तशी तूं दितलो आस. तुगेल ऐश्वर्य व्यक्त जायना वैराग्याचें मात्र लक्षण स्पश्ट दिसता जाल्यार तुगेल संकेतान मात्र सगळे देवांक तांगेल सिद्ध्यो शक्त्यो आनी मेळटा ती. सचमुच म्हणटा ती वस्तुतः नहि स्वात्मारामम विषय मृगतृष्णा भ्रमयती. स्वात्माराम जावन तूं आशिल्लो ब्रह्मतत्व हें शिवतत्व कोणाल ध्यान करतलें ध्यान केल्यार आपणालींची अहम रूपेण ध्यान जाता. सो स्वात्माराम जावन आशिल्लो मृगतृष्णा न भ्रमयती. मृगतृष्णा निराज ब्रह्मतत्व चिंतन अहम रूपेण तूं करतस आनी आमकां कसले विशय सत्य म्हणून दिसता ती त्यात मृगतृष्णा सदृश आत्तस ती फायना ती. कोरका कोरका म्हूण केल्लें जावंका म्हूण केल्लें जाल्यार मागीर हें शरीर वचुलें परत जन्म घेतलो परत तशीची एक आकांक्षा दवरून केलें अशी चालू आसा मृगतृष्णा. इट डजंट फुलफील. तशी आशिल्लें हें मृगतृष्णा स्वात्मारामाक आकृष्ट करना न भ्रमयती. वस्तुतः
हाजें चिंतन कराती, शिवतत्वाचें चिंतन करतना इतलें एक वैराग्याची मूर्ती सुद्दां प्रकट जाता. मोक्ष खट्वांगम परशुरजिनम भस्मफणिन कपालम अशी सण उपकरण सती हांचे दाखोवच्याक, हांची संस्कार दिवच्याक की कसलें ऐश्वर्य, वॉट वी रियली वॉन्ट, आत्माचें ऐश्वर्य ताजे दिकान लक्ष वचका, न की केवल एक विशयजन्य कसलें आमकां ऐश्वर्य दिसता तांतू मात्र सीमित जावनच म्हणून अत्यंत वैराग्याचे संस्कार दिवच्याक शिवचिंतन सुद्दां जाता. केल्लेल मिती शुद्धी येता आनी केल्लेल मिती एक मनुष्याल जिवनांत एक बरेपण आनी ताका कल आवश्यक आसा तें मेळटा. बट तांतूं तागेल मन आसक्त जावचें हगूर हगूर सुट्टा. कल्यामेरी कोणाल तो आराधन करता असं भवानी शंकराल, आनी भवानी शंकर कशी अशी विरक्त मूर्ती सुद्दां तशी आशिल्ली मिती कोण तो मगल आराध्य देव आसा तो स्वात्मा राम जावन आसा आनी ताका विशय मृगतृष्णा भ्रमित करना म्हूण तशी एक संस्कार पडल्यारी साधकाल मनान सुद्दां तशीची एक दृढ विश्वास जाता. विशय मृगतृष्णान तूं हांव आसक्त जायच ना, कर्तव्य पालन करता जाल्यार कसलें सौंदर्याचें स्रोत जावन आसा, कसलें परम मंगल तत्व शिवतत्व जावन आसा तांचे म्हाका जाय, नथींग शॉर्ट ऑफ दॅट. तशी एक आग्रह हगूर हगूर उपासनेन सुद्दां डेवलप जाता, न्हय की ना. जिवनाचो अनुभव कोरून एक प्रौढतयाना फुडें मनाक प्रसन्न दवरून उपासन करतना वस्तुतः शिवचिंतन जातना अत्यंत विरक्तीचे लक्षण येवच्या सूर जाता. ती विशरण गती अवसाधन म्हणटा ती. उपनिषद चिंतन करतना श्रेष्ठ साधक उपासक कृतोपासती कोण आसता ती गुरुल्या वचून म्हाका तो ज्ञान जाय, म्हाका बंधनांतल्यान मुक्त करी म्हण तशी प्रार्थना करता. ती थंय उपनिषद वाक्यांची ती श्रवण करता. ती उपनिषद शब्दाचो अर्थ उप लागीं वचून निश्चय करून घेवचें. कसलें निश्चय? तशी ज्ञान. खंयची ज्ञान? विशरण गती अवसाधन करयतले. विशरण शैथिल्यकरण, कर्मबंधन शिथिल करता. तशी हे कर्तृत्वाचे कसले एक आग्रह आसा सोडयता. विशरण गती दिता, अवगती दिता, मुखार व्हरता, बोध दिता आनी अवसाधनमा सर्वथा अंततो गत्वा सर्वथा अज्ञानाचे नाश करता. तशी ज्ञान उपनिषद रहस्य. ताचे खातीर तयारी जावंका म्हळ्यार कितल्याकल म्हत्व दिवंका तितलेंच म्हत्व दिवचें एक सामर्थ्य प्रदान करता शिवचिंतन. अशें ध्यान केल्यार सो वेदांत परक सूर जालें, तागेलें ऐश्वर्य आमगेलें वाणीच्यान मनाचे परे जावन आसा आनी लोक दुराग्रह आसल्यार तागेलें चिंतनच करना. ती आग्रह आसल्यार सुद्दां आपणाल अधिकारानुसार हगूर 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 तागेले दिक्कान वता. ती अशें म्हणटना अचानक एक तागेलें आकार रूप मोक्ष खट्वांगम प्रस्तुत केलें आचार्यांनी. तशीची विरक्ती घेवन तागेलें आराधन जावो. मागीर तागेलें कल ऐश्वर्य असं कळटलें, न तो आमगेल काल्पनीक ऐश्वर्य. तशी एक मनांतू संस्कार हाडूक नहीं स्वात्मारामम विषय मृगतृष्णा भ्रमयती. तितले एक विरक्ती येवंका, तितले एक सहजता येवंका जिवनांतू म्हणून हें एक बोध. कले अर्थ जाल की ध्रुवम कश्चित सर्वम सकलमपर स्वध्रुवमिदम अस्तु ध्रुवमिदम परो द्रव्याद्रव्ये जगति गदति व्यस्त विषये समस्ते अपि एतस्मिन् पुरमथन तैर्विस्मित इव स्तुवन् जिह्वेमि त्वां न खलु दृष्टा मुखरता. इतली एक सहजता आसा पुष्पदंताचार्या गेले की मस्त सिद्धांत आयकल्या, मस्त पूर्व पक्ष म्हणटात आयकल्या. थोडे म्हणटा ती सगळे ध्रुव, थोडे म्हणटा ती अध्रुव. आतां उल्लेख आमी केलेलो क्षणभंगूर असं सगळें उत्पन्न जाता, खलास जाता. हांची शून्यवादांत व्हरता बौद्ध सिद्धांत. आमगेल पक्ष म्हणटा
एक श्रृंखल असं उत्पन्न जालें खलास जालें, उत्पन्न जालें खलास जालें. एवरी मोमेंट एक सृष्टीलय जावन एक सृष्टी प्रत जाता असं तितलें शिवाय ताजे साक्षी असल्यान कंटिन्युटी दिसता. शून्य हातून न्हय. साक्षी कोण आसा ताकाच आमी आत्मतत्व म्हणटा. ती मागीर तें खंडनच जाता ते पक्षाचें. तशेंच और दुसरें ध्रुव अध्रुव आमी उल्लेख केलेले वारी पुरुष आसा ती आनी प्रकृती आसा. जो पर्यंत पुरुष प्रकृतीबद्ध आसता, जीवभावांत आसता, तो बद्ध म्हणून घेता, त्रस्त जाता. मस्त उपासन इत्यादी कोरनु योग सिद्धांतानुसार समाधी लावन निधिध्यासन नाही समाधी लावचे तशी केल म्हणून जाल्यार तो आपण पुरुष म्हणून ज्ञान जाता आणि मग प्रकृती चलता आसता जाता अमुक्त जाता. अशी सुद्दां सिद्धांत आसा ती. अशी नाना प्रकारचे सिद्धांत ऐकून आपणाल बुद्धीक हांव विचलित करना हे देवा म्हणून प्रार्थना करता. हे पुरमथन स्तुवन जिव्हेमी त्वाम न खलो दृष्टा मुखरता. हांव केवल तुगल स्तुती करता. कळता स्वय शिवपंचाक्षरी जप आसा, अष्टोत्तर नामावली आसा, शिवस्तोत्र आसा ती एक आराध्य देवताल हांव स्तुती करता आसा. आनी हांव तुकले विद्वत ना म्हण जाल्यार तशें हांव लेखना. अनावश्यक विद्वत्ता उत्पादन कोरनु, अनर्गल चिंतन कोरनु, मन भ्रमित कोरनु, बुद्धी खंय शिरकावचे बदलाक तुमची परमतत्व म्हण हांव एक धारण कोन हांव तुगल स्तुती करता. हांव तुकले मगली धार्ष्टता ना. आय एम नॉट बिकमिंग एरोगेंट. देर आर सो मेनी विद्वान्स अशी त्या एक आपणाल पक्ष प्रस्तुत करता आसा ती. थोडें कळटा मागीर थोड्या वेळान कसले प्रवेशूच जायना ती कसले म्हणटा आसत म्हणून कळना. आनी मागीर तांगेले सिद्धांत येना पूण वय म्हाका कळ्ळी. अरे तुका कळ्ळी जाल्यार तूं कशें ताजें खंडन करता. हांव कसलेंय खंडन मंडन करना. शिवतत्व परायण जावन आसा हांव तुगल स्तुती करता. म्हजे मितकल पूज जाता हांव पूज करता, स्तुती कल जाता स्तुती करता, वेदांत श्रवण करता, निधिध्यासन जाल्यार निधिध्यासन करता, ध्यान लागल्यार ध्यान करता. हांव तूं आय डोंट हॅव टू प्रूव माय सेल्फ म्हणलेलें टू अदर्स एक भाव येता आसा. एक श्लोकांत तूं साधकाक कल उपादेय जावन गूण आसा ती ते प्रस्तूत जाता आसता ती. हाजे आमी केन्नाय पाठ केले तरी विलक्षण. सो शिवतत्वचिंतन मस्त आमी करता येयली आमी ती. आज इतलें दवरया. तुमकले निमगुंचे असल्या निमगे ती. स्वाम्यांनी थोडे लोकांक दीक्ष दिलेली न्हय ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन. आमी आयकलेलें ताजे सारांश कळ्ळें. तांतू आमी कले दिक्षान दिना ती त्या स्वाम्यांनीच दिमकां जाल्यार एक विशय हांगा सांगयत. कलमा चिंतनय अशी जाल्ल्या 2 दिवसांतू शिवतत्व उपासना विग्रह म्हणून ताजें ध्यान मुखार आस आनी आमी केल्लेलें आसा. शिवानंद लहरी इत्यादी घेवन सुद्दां उपास्य विग्रहाचे तशीची ज्ञानगम्य कसलं असं हांतू काल अनाजी आमी चिंतन केलें. मस्त जटील जाता. प्रपंचोपशमं शिवं शांतं अद्वैतं चतुर्थं मन्यन्ते स आज्ञा स आत्मा स विज्ञेयः. मुंडक उपनिषदांत आसा. ओंकार आसा अ उ म. मस्त जटील जाता. जाग्रत स्वप्न सुषुप्ती 3 अवस्था. 3 अवस्थांतू एक व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टींतू एक इंडिविज्युअल हांतू अहम म्हणलेलें आनी एक ईश्वर आसा. समष्टींतू स्वप्नावस्थांतूय तशीची अहम म्हणलेलें आनी थंय तें एक समष्टी चैतन्य. सुषुप्ती अवस्थांत सुद्दां प्राज्ञ म्हणलें अहम आसा आनी ईश्वर जावन आसा. सुषुप्तींतू कसलें ना. स्वप्नांतू आनी जाग्रत अवस्थांतू अज्ञान आसा. हांव कोण म्हूण गोतना जाल्यार कल नात्तील सुद्दां प्रस्तूत जाता. विशय प्रस्तूत जाता.
सुषुप्ती स्वप्नांतशील विषयो जागृतान दिसना, जागृतांतशील विषय स्वप्नान दिसना. नाना प्रकारचे सगळे विषय दिसता आणि हांव कोण म्हूण कळना. सुषुप्तीन तूं हांव कोण म्हूण कळना तें अज्ञानय आसा जिवाक, जाल्यार आनी कसले विशय ना. सो तशी तीन अवस्थेन तूं अहम अनुस्यूत जावन आसा आणि ताजे परे सुद्दां तुरीय म्हणटा ती तुरीय मात्र आसा तें अहम इट कंटिन्यूज. अहम इज नॉट लिमिटेड टू युअर 3 अवस्थाज. इट रन्स थ्रू and it is beyond that also. It is not dependent on the avasthas. If I am awake, then everything is okay. But what happens when you are dreaming? What of that world? That is a total different experience. आणि सुषुप्तींत अहम असता ते बोध सुद्दां जायना. उठायना पूण कळटा हांव न्हिदलेलो आनी ग्रँड न्हीद पडलेली. सुखम अहम अस्वापसम. हांव ग्रँड न्हिदलां म्हूण कले एक अनुभव जायना. इफ यू आर डुईंग दॅट यू आर कमिंग आउट ऑफ युअर स्लीप. सो तशी विश्लेशण केल्या हो सायंटिफीक म्हणटात अर्थान तूं तशें म्हण येता. बट थंय कशी ऋषी प्रोक्त ते अनुभव करता ओंकारा उपासनेन तशें करता ती. सो अहम म्हणलें हें तुरीय मात्रा घेवन हांव तें आनी मज्जेर हे सगळे अवस्था येता ती हांव अवस्थेन तूं शिरकलेल न्हय म्हूण तशी एक बोध प्राप्त जाता ओंकाराच्या उपासनेन तूं. सो आमी मंत्र जप करतना एक तीव्रत येता आनी एक अर्ध तासा पेक्षा चड आनी बश्ट सामर्थ्य आयल्यार तीव्र जावच्या सूर जायना फुडें आमी पयलीं सांगतालीं अष्टमुर्ती उपासन करका म्हूण. अर्थान कोणाकय फुर्सत ना कॉम्प्लिमेंटरी अष्टमुर्ती उपासन करची जाल्यार अशी ध्यान करयेद. जप करता ती ते विंगड जाल्यार दिवसांत केन्नाय बैसून तेदे म्हणसरी बसची एक प्रक्रिया समज का श्वास प्रश्वासाची प्रक्रिया सम बशिलस का. निनादाची कल्ले आमी प्रॅक्टीस चिक्के टाकटेन म्हणटा ती. आतां आ उंकले करका म्हणना. यू मे जस्ट फील द ब्रेथ, हियर युअर ओन ब्रेथ, दॅट इज ऑल. तितलींची. आणि डोंट एक्सटेंड द ड्युरेशन ऑफ इनहेलेशन ऑर एक्सेलेशन. कीप इट ॲज नॉर्मल एज पॉसिबल, as comfortable as possible. Don't hold your breath. मागीर ते श्वास प्रश्वास जाता आसा ताचो अनुभव करा. ती श्वास घेतना सह म्हणलें सो, सोडतना अहम म्हण तशी एक लॅच ऑन टू दॅट. डू नॉट ट्राय टू अटर सोहम एवरी टायम. सोहम सोहम अशें करका म्हूण ना. तो एक मंत्र जातालो. जस्ट श्वास प्रश्वास जाता आसा नॉट डेलिबरेटली ताजेर एक ध्यान व्हरचें आनी मागीर भ्रू मध्य दृश्टी दवरची. हांतूचे कठीण आसा म्हूण आमी सांगनाशिल्लें माथ्या दूख सूर जाता इत्यादी म्हणून. बट केल्यार बरें. 5 मिनट ट्राय करा ती, 10 मिनट ट्राय करा ती. दोळे चिम्मी करून हांगा फोकस जालेल बरी. त्या वेळार न किंचिदपि चिंतयेत. गीतेन तूं हाजे समज सांगलें कसलें चिंतन करचें म्हूण ना. जप सुद्दां करचे प्रयत्न करनाका ती. इट इज अ ट्रिमेंडसली क्लेन्झिंग एक उपासना. तितलो प्रयत्न करा ती. स्वाम्याल्या प्रार्थना करून आमी हें सांगता आसा ती अशी पळोवन दोळ्यां दुखेन सूर जावन आसा. पयलीं दूख आसतली जाल्यार चिके चिके तें समाधान जातलें, स्ट्रेंथन जाता. बट यूल बी अवेर यू आर सो टू से कॉन्सन्ट्रेटिंग ऑन दीस भ्रू मध्य दृश्टी थंय व्हरची. अवेरनेस कॉन्सन्ट्रेट करता म्हूण अशी दांतवट चाबून न्ही. आनी थंय एक बस तितलेंच एक स्थानार अवेरनेस दवरचें. तांतूं एक एकाग्रता आमी ते एक पीड जायना अशी हें श्वास प्रश्वासूय समज चलतस की म्हूण लक्ष दवरचें. सो युअर अटेन्शन वील शिफ्ट फ्रॉम आयदर ब्रिदींग ऑर जस्ट पेईंग फूल अटेन्शन टू दी भ्रू मध्य. इतलें केलें म्हूण जाल्यार मस्त पावित्र्य येता आनी शिवतत्वान तूं प्रवेशूय वगी जाता. तितलें कर येद. एक्सपेरिमेंट करता. थोडे दिवसान कळटलें कितले मटांक ते मसल्स कॅन बी स्ट्रेन्ड ट्रायंग टू लूक हियर इवन वेन युअर आयलिड्स आर क्लोज्ड. दे मे ओपन आफ्टर सम टायम बट यू वोंट बी अवेर. थर्ड पार्टी कोणें असल्यार सांगतलीं फ्लिकरिंगशें जाता. डजंट मॅटर. काळखांतवन बसल्यार अनायासेन हातूंत प्रवेश जाता.
जप जायना फुडें एकदम करूंक बैसूं नाका ती, थोडे इंटरवॅल सोड मागीर प्रयत्न करा ती मस्त शुद्धीकरण जाता हेज्यान. संस्कार आशिल्ली ती त्या वेळार कसले विशय आयल्यार निरर्थक, इनएप्लिकेबल म्हूण तशी यू कॅन डिस्कार्ड. त्या वेळार कसले चिंतन करचें ना, सगुणाचें स्वरूप कसलें ना, मंत्र जप सुद्दां विलीन जाल्या त्या तत्वांत. तशी आशिल्ली ती कसलोय विशय आयल्यार रिजेक्ट करचें एक सामर्थ्य सुरू जाता. थोडे थोडे वेळ इन्क्रीज करून हांवें केलें म्हूण जाल्यार शिवतत्वाचे निधिध्यासनांत तूं प्रवेश जावचें साध्य थंयसर. मागीर तुमी चिंतन करता तेची. निधिध्यासन म्हटल्यार विपरीत भावनाचें समची उन्मूलन करचें. श्रवण स बोध जाता, मनन स तर्कान मनन, मनन म्हळ्यार तर्क वापर न्हू, ना आत्मा कशी दिसता स जाल्यार कसलें सांगल्या तें सत्य स म्हूण तशें एक विश्वास कर न्हू. यू यूज योर युक्ती. कृष्णान कशी युक्ति वापरून अर्जुनाल प्रबोधन केलेले. सो श्रुति के अनुसार युक्ति का प्रयोग जो होता है बस मननांतू आणि आता निधिध्यासन में विपरीत भावना सगळं कळल्या जाल्यार हें जगत सत्य म्हणून दिसता. जगताची एक सत्यता आसा. हांव दोळ चिम्मी कोण बसलो, हांव ना म्हणजे अशें हें जगत चलतस म्हणून एक दृढ भावना आसता न्ही. सो हें अल्प हांव म्हणलेलें नॅचुरली तशें आसा. बट अहम म्हणलेलें तें हें जगताचे परे जावन आसा, तुरीय. तें अहम सृश्टीन तूं तुमगे जागृत अवस्थेंतूय आसा, स्वप्नावस्थेंतूय आसा, सुषुप्ती अवस्थेंतूय आसा आनी ताचे परे जावन सुद्दां आसा. सो त्या अहमाचेर हें खेळ जगतात चलता आसता. सो सत्य कसलें अहम मात्र. तें अहम मात्र म्हणून कसले भाव न करना तेलें एकाग्र जावन बसल्यार ती शुद्धी येता. एक निधिध्यासनाची एक प्रक्रिया. संस्कार आसा ती तावळ करका, त्राटक नाही है. थंय मात त्राटकांतू तुमी कले एक संकल्प करून बसल्यार तेंच मात तांतूंच मन वता. निधिध्यासन बरे संस्कार घेवन जप केल्लेले अनुष्ठान केल्ले लोकांनी हें एकाग्रता हाडू पळयल्यार विकल्प कसले मनांत येता ती ते दूर करचें सुलभ जाता, सहज जावचें सुरू जाता. मनांत एक मस्त बल मेळटा. सो आमी प्रार्थना करता ती हांवें प्रयत्न केल्यार तांत एक आनंद येवंका, ती एकाग्रता येवंका. निर्गुण निराकारांतू मनांतू एक आकर्षण येवंका. पंचवदन हिमगिरि सदन, हे पंचवदन हिमगिरि सदन, प्रपंच शमन पार्वती रमण, पंचवदन हिमगिरि सदन, पंचवदन हिमगिरि सदन, प्रपंच शमन पार्वती रमण, प्रपंच शमन पार्वती रमण, हे भूताधिप हे भवभावन, हे भूताधिप हे भवभावन, हे भूताधिप हे भवभावन, हे भूताधिप
गुणालय भस्मविभूषण भुवनैकगुरो भालविलोचन भुवनैकगुरो भालविलोचन भवानी प्रियकरताण्डवनर्तन भवानी प्रियकरताण्डवनर्तन हे पञ्चवदन हिमगिरिसदन प्रपञ्चशमन पार्वतीरमण हे मृत्युञ्जय हे वृषवाहन हे मृत्युञ्जय हे वृषवाहन पापविनाशन नाथ त्रिनयन पापविनाशन नाथ त्रिनयन सोमपुरान्तक नागाभरण सोमपुरान्तक नागाभरण संवित् प्रकाशक साधक शरण भवानी शंकर साधक शरण हे पंचवदन हिमगिरिसदन प्रपञ्चशमन पार्वतीरमण हे पञ्चवदन हिमगिरिसदन ऐन्दव्याकलयावतंसिष विस्तारिनादात्मकं तद्रूपं जननी स्मरामि परमं सन्मात्रमेकं तव यत्रोदेति पराभिदा भगवती भासां हितासां पदं पश्यन्तीं मनुमध्यमा विहरति स्वैरञ्च सा वैखरी श्री
गुरुभ्यो नमः। गुरुभ्यो नमः। गुह्यगोप्ता त्वं ग्रहाणास्मत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देव त्वत्प्रसादान्महेश्वर। ॐ भवानी शङ्कर मम शरणम्, भवानी शङ्कर मम शरणम्, भवानी शङ्कर मम शरणम्।
रुन्दन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्थाशां भगिनीस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुस्तथा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ नमः पार्वतीपतये हर हर महादेव।